मी चैताली नेवाले नवप्रतिभा ज्युनियर कॉलेज नागपूर येथील विद्यार्थिनी आहे। आमचा तिघींचा हा ग्रुप आहे आणि यानंतरचे आपला परिचय माझी। मी समीक्षा लोखंडे नवप्रतिभा ज्युनियर कॉलेज नागपुर मी 12th साइंस की विद्यार्थिनी आहे। मैं रुखसार अंसारी नवप्रतिभा जूनियर कॉलेज 12th साइंस की विद्यार्थिनी हूँ। अब इसके आगे की जानकारी मेरी फ्रेंड चैताली देगी। विकसित भारत बिल्ड ऑन 2025 साठी आमचा टॉपिक आत्मनिर्भर भारत असा आहे। यासाठी आम्हाला आमचे शिक्षक वैद्य मॅम, गाडीघोडे सर, सांबे सर व मन सर यांनी प्रोत्साहित केले आहे। आत्मनिर्भर भारत हा प्राचीन संस्कृतीच्या संपन्न परंपरेचा आणि असंख्य विचारांचा देश आहे। आज आपण प्रगतीच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहोत, मात्र खरी ताकद तेव्हाच मिळेल जेव्हा आपला देश आत्मनिर्भर बनेल। आत्मनिर्भर भारत हे केवळ स्वप्न नाही तर प्रत्येक नागरिकांच्या जबाबदारी आहे। आत्मनिर्भर भारत म्हणजे स्वावलंबी भारत हे एक दृष्टी आहे। आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचा उद्देश भारताची वस्तूंची उत्पादन करण्यासाठी क्षमता मजबूत करणे, रोजगार निर्मिती करणे आणि परकीय राष्ट्रांवरील अवलंबित्व कमी करणे आहे। आत्मनिर्भर भारताची उभारणी करण्यासाठी एक भारतीय नागरिक म्हणून प्रत्येक भारतीयाने काही गोष्टी प्रामुख्याने करणे हे गरजेचे आहे, जसे की स्वदेशी वस्तूंचा वापर। प्रत्येक भारतीय रोजच्या आयुष्यात परदेशी वस्तूंऐवजी स्वदेशी वस्तूंना प्राधान्य दिले पाहिजे। त्यामुळे देशांतर्गत उद्योगांना प्रोत्साहन मिळेल आणि रोजच्या संधी वाढतील। शेती उद्योग क्षेत्राला साथ, ग्रामीण भारतीय शेतकरी आणि छोटे उद्योग यांना पाठबळ देण्यासाठी स्थानिक उत्पादनांची खरेदी केली गेली पाहिजे। त्यामुळे अर्थव्यवस्था मजबूत होईल। स्वच्छता, पर्यावरण संवर्धन। आत्मनिर्भर भारतासाठी स्वच्छ भारत महत्त्वाचा आहे। आपण सर्वांनी स्वच्छता राखून वृक्षारोपण करणे आणि प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण रक्षण केले पाहिजे। शिक्षक आणि कौशल्य विकास। आपण आपल्या ज्ञानात आणि कौशल्यात वाढ करून सक्षम बनवणे आवश्यक आहे। त्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल। शिक्षक हे आत्मनिर्भरतेचे खरे क्षेत्र आहेत। तंत्रज्ञानाचा योग्य वापर। आपण सर्वांनी भारतीय तंत्रज्ञान व शोध यांना आपण प्रोत्साहन दिले पाहिजे। ऑनलाईन माध्यमातून भारतीय संकल्पना प्रत्येकापर्यंत पोहोचवल्या पाहिजे। आत्मनिर्भर भारत घडवणे हे केवळ सरकारची नव्हे तर आपलीही जबाबदारी आहे। आपण सर्वांनी त्या दृष्टीने प्रयत्न केले आपल्या देशाच्या प्रगतीसाठी ते एक महत्त्वाचे पाऊल ठरेल। तेव्हा आपण सर्वांनी मिळून आत्मनिर्भर भारताचे हे स्वच्छ सत्यात उतरवू। जय हिंद, जय भारत।